नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघूयात आजच्या ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीकडून राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सुरू असलेल्या गंभीर अनियमितता, मनमानी कारभार आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे होत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र प्रदेश NSUIचे प्रदेश महासचिव ॲडव्होकेट कृष्णा साठे यांच्या नेतृत्वात बार्टी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव आदेश सरोदे, सुष्मिता हरणे, पुणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित गोरे देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांभूळकर, जिल्हा महासचिव रविराज कांबळे, सुशांत दसाडे, प्रसाद चव्हाण, प्रशांती निर्धार, आदित्य भिसे, सुयोग बनसोडे, ओम भवर, सारंग लांडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी ॲडव्होकेट कृष्णा साठे, महासचिव NSUI विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश. आज बार्टी कार्यालयासमोर आम्ही NSUIच्या वतीनं अत्यंत तीव्र स्वरूपाचं आक्रमक पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी केलं. आमच्या मागण्या 6 होत्या. त्या 6ही मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडल्या. बुधवारी त्याच्यामध्ये मीटिंग करून मार्ग काढू अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणच्या निबंधक सुचिता शिंदे मॅडम यांनी दिलेला आहे. पहिली आमची मागणी अशी होती की हायरार्कीप्रमाणे, असेंडिंग ऑर्डरप्रमाणे विद्यार्थ्यांना लाभ द्या, दुबार लाभ द्या. अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे, MPSC UPSC केल्यानंतर त्याचा दुबार लाभ दिला जात नाही आहे. काय विद्यार्थी एखादा MPSC करतो आहे आणि त्याला परत UPSC करायची आहे, तर अशा कालावधीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्याला दुबार लाभ दिला गेला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी होती. त्याच्यानंतर 30/12/2025चा एक GR आहे, एक सर्क्युलर आहे, तेही बार्टीचा आहे. याच्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की खाजगी संस्था ज्या काही इम्पॅनलमेंटवरती आहेत त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचं आमिष दाखवलं जाणार नाही, कुठल्या प्रकारची बेकायदेशीर जाहिरात करता येणार नाही, आर्थिक आमिष दाखवता येणार नाही, टॅबलेटचा आमिष देता येणार नाही. असं असताना देखील काही संस्था, यांची नावं मी त्या ठिकाणी सांगतो, निवेदनात नमूद नसल्याप्रमाणे इग्नाईट आहे, भगीरथ आहे आणि एक शुभरंजन नावाचे एक आहे. त्यानंतर बाकीच्या काही आहेत. ह्या खाजगी क्लासेसनं काय केलं, टॅबलेट दाखवण्याचे आमिष दिलं. भगीरथचं कॉल रेकॉर्डिंग आहे, दुसऱ्या एका संस्थेचं कॉल रेकॉर्डिंग आहे. सगळे पुरावे आम्ही बार्टीला दिले. टेलिग्राम ॲपवरती जाहिरातबाजी केली आहे. त्याच्यामध्ये लाख विद्यार्थी तिथे सबस्क्रायबर आहेत. सबस्क्रायबर असणाऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय पेड जाहिरात होत नाही. हे सगळा गैरप्रकार हे करत आहेत. सातत्याने आम्ही त्यांना दाखवून देतोय. 15 जानेवारी 2026 ते 22 जानेवारीपर्यंत ही सगळी प्रक्रिया, निवड विकल्प प्रक्रिया सुरू होती. 16 जानेवारीला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पत्र दिलं, 16 फेब्रुवारीला दुसरं पत्र दिलं. या सगळ्यात दरम्यानच्या कालावधीमध्ये नुसते कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार या बार्टीकडून करण्यात आले. नोटिसा पाठवण्यात आल्या. नोटीसला पाठवलेले खुलासे हे समाधानकारक नव्हते, पुराव्यांच्या आधारे नव्हते. त्यानंतर कुठल्या प्रकारची चौकशी समिती देखील यांनी गठीत केली नाही, कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे आम्ही आक्रमक पद्धतीने मांडतोय की शासकीय निधीचं संभाव्य अपहार थांबवा. योजनेचा जो मूळ उद्देश आहे की अपलिफ्टमेंट झालं पाहिजे, गरीब सुशिक्षित ही जी मुलं आहेत वंचित समूहातील येणारी, ह्यांना कुठेतरी चांगल्या दर्जेदार क्लासेस मिळाले पाहिजेत, रेग्युलर त्यांनी ते क्लासेस केले पाहिजेत. त्यामुळे ही मागणी आम्ही त्यांच्याकडे ठणकावून सांगितली. बुधवारची आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे. त्यानंतर जर कुठला तोडगा निघाला नाही तर आजच्यापेक्षा अतिशय आक्रमक पद्धतीचं आणि ताकदीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत. काय नेमकं मागणी तुमची काय भेट काय करणार? आज बार्टीच्या निबंधक सुचिता शिंदे मॅडम, तसेच बार्टीचे इतर कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयानं आम्ही आज चर्चा केली. चर्चेतून आज मार्ग असा निघाला आहे की बुधवारपर्यंत आम्हाला वेळ द्या. बुधवारपर्यंत आम्ही अहवाल तयार करून दाखवू. त्याच्यानंतर जे अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत, ज्यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केली, अशा अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करा, अशा पद्धतीची आम्ही त्यांना मागणी केली. त्यांनी तीही मान्य केलेलं आहे. आमच्या जवळपास सगळं मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित केलेलं आहे.